बिपिनजी तायडे या ठिकाणी प्रवेश करत आहे. दत्ताबाई पाटील, संगीता पाटील, मनीष पाटील, जयश्री कोरे पक्षाने नाकारलं तेव्हा आम्हाला कोणी जर साथ दिली असेल तर ती भाजपाने प्रथम आम्हाला हात दिली तर आम्ही तुमचं कुठेतरी व्यवस्था करू, आम्ही तुमच्यासाठी कुठेतरी विकासाच्या मार्गाला तुम्हाला जे विकास करायचा शहरात तुमच्या वार्डांचा तर त्याकरता आम्ही तुम्हाला पाठबळ देऊ आणि त्या मुद्द्यावर आम्ही विकासाच्या शहराच्या जे आम्ही लोकांना जनतेला शब्द दिला होता तर आम्ही विकासाला साथ देऊ, विनाशाला नाही, ठेकेदारीला नाही. आणि आम्ही त्या दृष्टीने भाजपाचा मार्ग पत्करलेला कारण की आम्हाला डायरेक्ट पक्षाने कुठलंही नोटीस न देता किंवा एक फोनही न करता डायरेक्ट निलंबन केलं आणि आम्हाला विचारणा नाही केली का निवडून कशा आलात तुम्ही, काँग्रेसची तिकीट दिलेली निवडले कसे, तुमच्या सभा कोणी घेतल्या, तुमचा प्रचार कोणी केला, तुम्हाला यंत्रणा कोणी पुरवली, कोणीही एकही शब्दाने आला नाही. साधा आम्हाला एक बॅच सुद्धा दिलेला नाही पक्षाने, पण आम्ही निवडून आणलं होतं. काँग्रेसची आमची निष्ठा होती आणि एवढ्या निष्ठेला आम्ही असताना आम्हाला जर तडकाफडकी निलंबित केलं तर आम्हालाही त्याचं दुःख झालं. आमच्या नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, पहिल्यांदा निवडून आलेत जनतेतून, जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आलेत. मग प्रश्न कोण सोडवणार? आम्ही जर निलंबित झालं तर प्रश्न मग आम्हाला भाजपाने प्रथम साथ दिली आणि आम्ही त्यांना त्या त्यांच्या हाकेला आम्ही साथ दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहेत का तुमच्या विभागाचा शहराचा विकास आम्ही निश्चित करू. नेमकं काय डील झालंय भाजपावरून जाताना, नेमकं कुठल्या प्रकारचं राजकीय डील तुमचं अंबरनाथसाठी झालेलं आहे? अंबरनाथमध्ये जी कामं पेंडिंग आहेत, पाणी पुरवठा असेल, इतर ज्या समस्या शहरात आरोग्य विषय, हॉस्पिटल विषय आणि जे क्रीडांगण आहेत मुलांसाठी खेळण्याच्या, त्या दृष्टीने त्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहेत तर तुमच्या शहराला विकास निधी दिला जाईल आणि तुमच्या शहराच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील. त्या दृष्टीने आम्ही आलेलो आहेत. आमच्याकडे इथे वैयक्तिक आमची कुठल्याच आम्ही हेवे दावे केलेले नाही. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने तुमच्याशी अद्यापपर्यंत संपर्क साधलेला नाही, सरळ निलंबन केलं असं काही घडलंय? हो, आम्हाला ह्या बाबत निवडून आल्यानंतर आमची साधा एक फुल किंवा एक फोन किंवा साधा एक 2 ओळीचं पत्र सुद्धा कुठल्या नगरसेवकाला दिलं गेलं नाही. आम्ही भेटीची वेळ मागितली नाही, आम्हाला भेटीची वेळ सुद्धा दिली नाही. आणि त्यानंतर शहर विकास आघाडी होण्याची वेळ आली आणि कुठेतरी विकासाच्या दृष्टीने शहरात राष्ट्रवादी, अपक्ष, भाजपा आणि काँग्रेसनी साथ दिली का काँग्रेसचा उपनगराध्यक्ष असेल आणि मी तुम्हाला साथ देऊ म्हणजे काँग्रेसला मतदान करणार होती भाजपा, ते सुद्धा जर सहन होत असेल तर मग त्याला अर्थ नाही. विकासाला साथ देणार होती भाजपा, पण तेही 27 नगरसेवक शिवसेनेचे असताना त्यांना देखील ते गोचरलं नाही. पण काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला त्यांनी अपक्षांना जवळ घेतलं का तर त्यांनाही पुढे शब्द दिलेला होता त्यांनी जनतेपुढे तर आम्ही विकासाचा मार्ग पत्करू. आणि आम्हाला विकासाच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण माननीय प्रांताध्यक्ष भाजपाचे आणि माननीय कतोरे साहेब यांनी आम्हाला पाठबळ दिलं तर आम्ही तुमची कामं पूर्ण करून टाकू. जी तुमची उर्वरित कामं आहेत ज्याने का आम्ही जनतेला शब्द दिला, निवडून दिलेला आहे, तर कामं केली पाहिजेत. मग कुठेतरी आम्हाला पाठबळ पाहिजे आणि ते आम्हाला भाजपाने प्रथम ऑफर दिली आणि आम्ही त्या दृष्टीने काँग्रेसच्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, एक त्यांचा विश्वास महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये कुठलाही दबाव तुमच्यावर आता भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी नाहीये का? कुठलाही दबाव नाहीये, कोणीही नाहीये. शिवसेनेने आमच्याशी बोलणी केली पण आम्ही आता पाय टाकलेला आहे, गट स्थापन केलेला आहे. आम्हालाही माघार पत्कर येता येत नाहीये हे त्यांना आम्हाला सांगणं होतं आणि आम्ही त्या दृष्टीने माननीय त्यांचे बालाजी किनीकर आमदार साहेबांना सांगितलं. आज खासदारांना पण आम्हाला सांगायला जड अंतकरणाने का पृष्ठा, कारण की आमची ऑलरेडी गठबंधन झालं, आमचे गट स्थापना झाली का आता आम्हाला त्यांनी प्रथम ऑफर दिली आणि गट स्थापन झाल्यानंतर पुन्हा मागे येणे शक्य नाहीये. कारण विकासाच्या दृष्टी आम्हाला कुठला हेतू नव्हता. शिवसेनेने बोलवलं असतं तिकडे गेलो असतो, भाजपाने पहिला बोलवलं आम्ही तिकडे गेलो कारण की आम्ही निलंबित झालो होतो. तुम्ही सरळ सगळे विलीन झाला की तुमचा गट स्थापन झालेला होता? कारण नगर परिषदेच्या निवडणुका होऊन बरेच दिवस झाले. गट स्थापन झाल्यानंतर आता आम्हाला निलंबित केलं, त्यानंतर आम्ही अपक्ष झालो. गट स्थापन झालंय आमचं, पण आम्हाला कोणतरी आमचा गॉडफादर पाहिजे ना, कामं करणारा शहरात. आम्ही कोणाला तरी रिक्वेस्ट चिन्हावर निवडून आलेले असताना अपक्ष कसे होऊ शकतात? कारण तुम्ही चिन्हावर निवडून आले. चिन्ह आमचं आता काँग्रेसने आम्हाला निलंबित निलंबित केलं तर मग आम्ही अपक्ष झालो. अपक्ष मग आता आम्हाला कोणतरी पाहिजे. मग जो राष्ट्रीय पक्ष भाजप आहे ज्यांच्याकडे आता विकासाचे मुद्दे आहेत, विजन आहे, त्याच्याबरोबर तुम्ही जो गट स्थापन केला त्या गटाचं काही नाव ठेवलंय कसं काय? अंबरनाथ विकास आघाडी. हिंदी